हरी आयुष्याची विटंबना नारायणा चुकलिया पुढे बिकट अवस्था कारे आता उगाची ऐसे साधन करा काही जेणे नाही यमदंड पुढे बिकट अवस्था कारे आता उगाची म्हणे भगवान वेग करा जगदोद्धारा आळवा पुढे बिकट अवस्था करे आता उगाची विठोबार कुमाई आयुष्याची विटंबना आयुष्याची विटंबना नारायणा चुकलिया पुढे बिकट अवस्था कारे आता उगाची लोकांना थापा मारायची परवानगी नाही तुम्हाला परवानगी ना आज या ठिकाणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी ही जी कीर्तन सेवा आहे ही सेवा किम निमित्ताने आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे जास्त काही सांगण्याची आवश्यकता नाही गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मल्हारी मार्तंड खंडोबारायांच्या दरबारामध्ये संत बाळूमाबा यांच्या दरबारामध्ये गुरुवर्य परमपूजनीय ब्रह्मनिष्ठ कृपाळू गुरुमाऊली श्री भगवान बाबा सिद्धांताश्रम वरवण यांच्या शुभ प्रेरणेने शुभ आशीर्वादाने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये
तुमच्या सर्व मायबापांच्या प्रेमाने सहकार्याने मज अज्ञ बालकाकडे आलेली सेवा विठोबा रखुमाई महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो पाण्डुरङ्गकारो प्रथम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विनायकं गुरुनवमी साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये आदिशक्ती मूळ माया माझे दंडवत पाया करी कृपा मजाता माऊलिये जगन्माता त्रैलोक्याची अधिष्ठान मूळ ज्योती सत्य ज्ञान भगवान म्हणे आई विश्वमाता विठवाई जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरु चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठोबा रखुमाई
आयुष्याची विटंबना नारायणा चुकलिया पुढे बिकट अवस्था कारे आता उगाची. ज्या महाराज मंडळींना या गावाबद्दल थोडी माहिती कमी असेल किंवा सप्ताहाचं निमित्त कारण माहीत नसेल त्यांना ही पत्रिका हाती घ्यावी लागते. पण मी घरचा माणूस आहे ना, त्याच्यामुळं मला पूर्ण कल्पना आहे. कारण आपला कार्यक्रम तिथीवर नाही, हा तारखेवर आहे आपला कार्यक्रम. तिथी समजते ना, तिथीनुसार कार्यक्रम म्हणला की तो कधीही येऊ शकतो. 4 दिवस मागे 4 दिवस पुढे, बरोबर आहे का नाही बाबा? थोडा तिथीनुसार मी सुद्धा कार्यक्रम करत असतो. एकदा करून पाहिला पण इचाकला 6 महिन्यात, तेव्हापासून बंद केलं ते. समजलं ना तुम्हाला? हां हां, तारखेचा मागे पुढे. पण आपलं 26 जानेवारी फिक्स आहे. तुम्ही कोणालाही विचारा, 26 जानेवारी आपली कुठं असते? दिवसा झेंडा तिकडे फडकवायचा आणि रात्री इथं फडकवायचा. हे ठरलेलंच आहे आपलं. त्यामुळं असो, काही अडचण नाही. सर्वांच्या प्रेमानं एक दिवस का होईना पण या ठिकाणी येण्याचा योग आला. हे तुमचं प्रेम आहे. आणि त्याच प्रेमाची, त्याच सहकार्याची किंमत ठेवूनच या ठिकाणी येण्याचा योग आला. सेवेसाठी घेतलेला अभंग परमपूजनीय गुरुवर्य श्री भगवान बाबा यांच्या गाथी दिलाय. प्रस्तुत अभंगातून महाराज देव आयुष्य प्रत्येकाला देतो. ऐकून घ्या, आपल्याला आज कीर्तनामध्ये कमी बॉलात जास्त रन काढायचे. समजलं तुम्हाला? कमी बॉलात जास्त रन काढायचे म्हणजे कमी वेळेत जास्त सांगायचे. वेळ कमी आहे ना. मला सगळे म्हटले महाराज रोज कीर्तन 8:30ला चालू होते आणि आज 9 वाजले तरी सगळा कार्यक्रम शांत. म्हटलं काय सांगा, मारा लोक झोपू घालायचे असून तर. हा, असं काही अडचण नाही. तुमचं प्रेम आहे. तुम्ही कधी का होईना पण चालू केलं. तुम्ही चालू कधी जरी केलं तर मला काय फरक पडत नाही. मी टायमावरच सोडणार आहे. आपली शाळा कधी भरो, सुटणार कधी? वेळेवरच. त्यामुळं काही विषय नाही. महाराज वर्णन करतात की आयुष्य देणं देवाच्या हाती आहे, पण आयुष्यामध्ये भविष्य घडवणं आपल्या हाती आहे. हा नियतीचा सिद्धांत आहे. एक ब्राह्मण, तुम्ही नाही बरं, हा, आमच्या घरी आला. पण ऐका, सत्य परेशान होता है लेकिन पराजित नाही होता है. खरा ब्राह्मण तो खरंच सांगणार, जो खोटं सांगणार तो ब्राह्मण नसणार. समजलं तुम्हाला? जो खरा ब्राह्मण असतो तो खरंच सांगतो आणि जो खोटं सांगतो तो ब्राह्मण नसतो. हा, मग तो आमच्या घरी आला. मला म्हणे महाराज तुमचं भविष्य पाहायचंय. मी म्हटलं मी 12 वर्ष झाले आश्रमात राहतो, माझं कोणी भविष्य पाहिलं नाही, हात कधी बघितला नाही, आणि हे कसं काय माझा हात बघतात? नाही बघू द्या म्हटले, तुम्ही महाराज आहे, तुमचा हात बघू द्या. म्हटलं बाबा माझं भविष्य बघायला काय अडचण नाही, पण तुम्ही भविष्य बघता कशासाठी? म्हणे काय नाही, असं भविष्य बघितलं की 2-3 चपात्याचं पीठ भेटते. पा ऐका, 2-3 चपात्याचं पीठ भेटते किंवा 10-20 रुपये तेही भेटतात तुमचं भविष्य पाहिल्यानंतर. म्हटलं बाबा माझं भविष्य सोडून द्या, मी एका दिवसात 2000 रुपये कमवतो. म्हटलं तुम्ही 10 रुपयासाठी भविष्य पाहता. तुम्हाला जर तुमचं भविष्य कळालं असतं तर तुम्हाला पीठ मागण्याची वेळ नसती आली. तुम्हाला जर तुमचं भविष्य कळालं असतं तर लोकांच्या दारी भीक मागायची वेळ नसती आली. पहिले स्वतःचं भविष्य बघा, नंतर दुसऱ्याचं भविष्य. विठोबा रखुमाई. मी का म्हणतो आयुष्य देणं देवाच्या हाती पण भविष्य घडवणं आपल्या हाती. कारण आयुष्य म्हणजे काय? यासाठी देवी दिला देह भजना गोमटा. देवाने देह दिला म्हणजे आयुष्य दिलं, पण आता आयुष्याचं सार्थक करणं आपल्या हाती. जर आपण तो वाया घालवत असेल तर आपल्यासारखे गावरान भाषेत जाऊ दे, ते नंतर मग हवाली करून दे शूटिंग. आपल्यासारखे आपणच मग. कारण ऐका, सिद्धांत आहे की जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली
त्या गोष्टीचा त्याच कामासाठी उपयोग करणे हा सिद्धांत आहे. एखादा नेता आपण निवडून दिला, कशासाठी? कशासाठी? याची डोकी, याची टोपी त्याच्या डोक्यात, आणि त्याची टोपी याच्या डोक्यात, आणि दोघांच्या टोप्या आपल्या डोक्यात. यासाठी का? नाही. एखादा नेता निवडून देण्याचं कारण असं असते की त्या राज्याचा, त्या गावाचा, त्या तालुक्याचा विकास करण्यासाठी एक प्रतिनिधी म्हणून ते नेत्याला आपण निवडून देतो. परंतु ते त्याचं काम सोडून जर दुसरेच काम करत असेल तर त्याच्या पदाची सार्थकता नाही, व्यर्थता आहे, व्यर्थता. कारण जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली त्या कामासाठी त्या गोष्टीचा उपयोग केला नाही. आता मला हे सांगायचंय, इशारा आहे बरं, तसं म्हणजे प्रत्यक्ष कोणाला बोलून नाही. तुम्ही मला या ठिकाणी गायनाकरता बोलवलं की विष्णू महाराज एक दिवस तरी या. कशासाठी बाबा? आपलं कीर्तन असंच आहे, समाजरूपी कीर्तन. घाली लोटांगण, तुमच्या पाठच होईल सगळं ते. आता तुम्ही मला ज्या कामासाठी बोलवलं ते काम काय? गायनासाठी. आणि कदाचित आल्यानंतर तुम्ही जर माझ्यासमोर माईकच दिला नाही, हा माझा अपमान आहे की काय? अवमान, अपमानाच आहे ना. मी परत येईल का तुमच्या गावात? येईल का? यावर्षी तरी एक दिवस आलो, पुढच्या वर्षी येईल का? येईल ना बापा, हो, नाराज नका हो. तुमचं प्रेम आहे. कारण तुम्ही जरी माझा अपमान केला नाही, परंतु मला ज्या कामासाठी बोलवलं ते काम करू दिलं नाही, हा माझा अपमान आहे. नालायक येते महाराज लोक, एवढे मानापानान गेलो पण माहिती दिला ना राजा, एक चाल म्हणून दिलं नाही. हा माणसं एक, ते माणसं आहे का? ते माणसं नाही, देव माणसं आहेत. माणसं नाही, ते देव माणसं आहेत. म्हणजे हा त्याचा झालेला अपमान आहे. म्हणून देवे दिला देह भजना गोमटा, आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणजे बंधनामुळे देहाची सार्थकता कशात आहे आपण विसरून गेलो. म्हणजे कशासाठी मिळालं त्याचं भान राहिलं नाही. काय फायदा? मग फायदा काय? अहो, ज्या कामासाठी मिळालं त्याचा फायदा करून घ्याय ना. मी नेहमी सांगत असतो, हे भाड्याचं घोडं आहे, भाड्याचं घोडं आहे. लग्नात आणलं आणि आणायचं काम पडणार आहे आता. ते भाड्याचं घोडं लग्नात आणलं, त्याच्यावर बसायचं. विचार केला, मुका प्राणी, कशाला उगीच बसायचं, कशाला त्याचे हाल करून घ्यायचे. आता नाही चालणार. ते पैसे देऊन आणलं, वरातीपुरतं तरी वापरून घे. वरातीपुरतं तरी वापरून घे. कारण कसं आणलं ते? फुकट आणलं का? भाड्यानं आणलं. तसं हा देह पाप आणि पुण्य होवनी समान लाधले निधान नरदेह. तुकोबाराय म्हणतात की पाप पुण्य समान समी तैसी पाविजे कर्मभूमी. पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर हा प्राप्त झालेला नरदेह दुर्लभ जाना, दुर्लभ द्या, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जतवरचा ठिकाणा, जतवरचा ठिकाणा, मध्ये दुःख यातना, मध्ये दुःख यातना, मध्ये दुःख यातना, मधुसूदन तुम्ही वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही मधुसूदन वासुदेव 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 म्हणा रे, तुम्ही वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव म्हणा. ते इशारा तुला कळला ना. लय वेळचं चाललं, कारण मी 2-3 प्रमाण दिले आतापर्यंत, पण कधी म्हणतो म्हणजे ती सवयचे ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. महाराज आम्ही गावामध्ये जरी गेलो ना तर हेच चालू करतो, म्हणजे लोकांना समजते की त्यात रंगील माणसं येतं. ही सवय असते, ती आवड असते, छंद असतो.
नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची हा एक तर नरदेह दुर्लभ आहे आणि तो मिळाला तरी किती काळ फक्त किती काळ फक्त 100 वर्ष शत म्हणजे 100 फक्त 100 हे तेव्हाच 100 आता नाही 100 आता मधातच कंबर जाते पण 100 ही पार होत नाही आता तुला खाई पाजत करले तू लाख करे रखवाली तुला खाई पाजत करले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली आएगा एक रंग रहेगा पिंजरा वाले उड़ जाएगा एक रंग रहेगा पिंजरा वाले पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा वाले लाख ही पाजत कर रे तू लाख प्रयत्न कर या देहाला सांभाळून ठेवण्यासाठी तू लाख करे रखवाली लेकिन उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली काहीच राहत नाही जे 100 वर्ष आयुष्य मिळालं ते सुद्धा नाही कालचाच प्रसंग बघितला ना तुम्ही म्हणून जीवनामध्ये महाराज हे सांगतात की आयुष्याची विटंबना नारायणा चुकलिया मी पुढे भटकणार नाही मी शंभर पिंपरी मार्गे जरी आलो आणि उमरखेड मार्गे जरी आलो कारखाना मार्गे जरी आलो तर येणार कुठं असं एवढं आयुष्याची विटंबना म्हणजे अवहेलना किंवा अपमान मग देवाने आयुष्य दिलं पण देवाने दिलेल्या आयुष्याचा अपमान कधी होतो जो आपल्या आयुष्यामध्ये नारायणाला चुकतो म्हणजे नारायणाला विसरतो आणि बघा जो देवाला विसरतो त्याची एक ना एक दिवस फजिती झाल्याशिवाय राहणार नाही आणि जो देवाला ध्यानी मनी ठेवून आपले सगळे कर्म करतात विसरली तया थोर विसरली तया थोर विसरली थोर झाली हानी विसरली थोर झाली हानी विसरली विसरले तया त्यात थोर झाली हानी पचती लखाणी 84च्या विसरले तया तया शब्दाने देवाला संबोधलेलं आहे हा निर्देशात्मक शब्द आहे हा
तो ती ते शाळेमध्ये शिकवलं असेल ना व्याकरण. है का? तो ती ते हा ही हे. मग विसरले तया. तया म्हणजे त्याला, जगाचा चालक मालक असणारा पांडुरंग परमात्मा, त्याला विसरले असतात. थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या इकून तिकडं मारिती चक्रा. म्हणजे जन्म मरण जन्म मरण जन्म मरण हे कधीही चुकणार नाही. त्यामुळं सदा नाम घोष करू हरिकथा. तिने सदा चिता समाधान, तिने सदा चिता समाधान, तिने सदा चिता समाधान, तिने सदा चिता. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चेता, तेने सदा चेता समाधान, सर्व सुख न्यालो सर्व अलंकार, सर्व सुख न्यालो सर्व अलंकार. तेने सदा चेता, तेने सदा चेता समाधान, सर्व सुख न्यालो सर्व अलंकार, सर्व सुख न्यालो सर्व अलंकार. करू हरि कथा, तेने सदा चिता, तेने सदा चिता समाधान, करू हरि कथा, तेने सदा चिता आम्हाला चाली ऐकायला भेटत, पण अशा चाली ऐकायला नाही भेटत. लय मस्त वाटलं. असं वाटतं तुमचंच गायन ऐकावं आणि खेळ खतम करावं, असं म्हणजे लय मस्त. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलत असो. जर देवाचं नाव सदाकाळ मुखामध्ये ठेवलं तर आनंदे निर्भर डुलत असो. आणि त्याला जर विसरले तर पचतील खाणी. हा, आणि विषय म्हणजे असा आहे, या इंद्रियाला जशी सवय पडेल ती सवय शेवटपर्यंत कायम राहील. फक्त थोडा कमी करायचं. बघा, जीवनामध्ये जर तुम्हाला एखाद्या आपलं सार्थक व्हावं किंवा शेवटपर्यंत कल्याण व्हावं असं वाटत असेल तर त्या इंद्रियाला तसं वळण लावलं पाहिजे. बघा, आम्ही त्या मगाशी विजयदादाच्या घरी फराळाकरता गेलो असता, ती छोटी मुलगी सगळ्यांच्या पाया पडली, आहे की नाही. पाय धुणे, मस्त औक्षण करणे, पाया पडणे सगळ्यांच्या. फराळाचं वाढल्यानंतर हे काय खोटं आहे, जे खरं ते सांगतो, खऱ्याची का माय मेली. मग सगळ्यांचं औक्षण केलं, सर्वांच्या पाया पडली. म्हणलं हे मस्त आहे संस्कार, आहे की नाही. या ठिकाणी संपत्ती जास्त काळ टिकेल एवढं काही नाही, पण संस्कार मात्र शेवटपर्यंत टिकत असतात. आणि तेच संस्कार, लेकरावरती झालेले संस्कार 42 कुळाचा उद्धार करत असतात. हरी उच्चारणी अनंत पापरासे दोन्ही पक्ष पाही, असं दोन्ही पक्ष पाही उद्धरती. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी. शिवसेना काँग्रेस दोन्ही पक्ष, बरोबर आहे ना. नाही हे नाही तर
दोन्ही पक्ष म्हणजे आईचा पक्ष आणि बापाचा पक्ष आणि दोघांकडे लक्ष ह्यो तुमचा पक्ष. हा, मग बापाच्या 21 पिढ्या, बरोबर आहे ना? का चुकलं काही? चुकलं असेल तर नंतर सांगा एकांतात. इकडच्या 21 आणि इकडच्या 21, 21 अधिक 21 बरोबर इजिकल टू 42. मग ह्या 42 कुळाचा जर उद्धार व्हावा असं वाटत असेल तर लेकरावर संस्कार महत्वाचे आहेत. आणि तुम्हाला जर वाटत असेल की दोन्ही पार्ट्या नरकात जावं असं वाटत असेल तर काय नाही, त्याच्या मनांतर चालू द्या, तोही जाईल आणि त्याच्या माग माग तुम्हालाही नेईल. मी बाहेरचं जास्त सांगत नाही, स्वतःच जास्त सांगतो, कारण लोकायला त्यांचं सांगितलेलं आवडत नाही. स्वतः आपलं सांगितलं का नाही लय असतात गुलुगुलू असे. हां, तुम्ही सांगून पहा त्यांना स्वतःचं काही, आणि त्यांचं सांगितलं की नाकात वारं जाते. एकदा एवढं वय झालं, एवढ्या वयापर्यंत भगवान बाबाच्या सानिध्यामध्ये राहिलो. घरच्या माणसांना सगळे माणसं सारखेच भेटत नसतात, हौसे नवसे गवसे, आहे की नाही? आई घरी एकटी असली की बाकीच्या शेजारी बाईने म्हणावं, बाई तुमचा मोठा मुलगा काही दिसत नाही. आईने म्हणावं, मोठा मुलगा महाराजांकडे राहतो. बाई 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 तुमचं काय खरं नाही आता, तो तिकडं म्हणलं तिकडंच राहते, आता तुमच्याकडे काही येत नाही. मग तुमचा फायदा काय जन्म देऊन? मग आई म्हणाली, तुमचं म्हणणं काय? काय नाही, आता एवढं वय झालं, आता घरी यायला पाहिजे, कमाईला लागायला पाहिजे, आहे की नाही? आपल्याला 20 वर्षाचं डेंगरू झालं, 12वी पास झालं की होय कामाला, असं जे ना आपल्या गावाकडं. आणि त्यानं काम नाही केलं की मग घरी भाकर भेटत नाही, म्हणजे त्यानं कामाधंद्याला लागायला पाहिजे. तेव्हा ऐका, माया आणि बापा विठोबा समान. जर मायबापाचा म्हणजे त्यांचं सहकार्य असेल ना परमार्थामध्ये, तर नक्कीच सगळ्यांचं हित होईल बरं. धन्य माता पिता तयाचिया आपुलिया हिता, जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. कुळी गुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हो, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. हो, परी माझ्या दैवा पार नाही. ज्या लेकराला स्वतःचं हित कळते आणि जे पुत्र आई बापाची गुरुची प्रसन्नता मिळवतात ते धन्य आहेत. आणि असे जर जे पुत्र धन्य असतील, तुकोबाराय म्हणतात की मज घडो त्यांची सेवा. अशा लेकराची सेवा आम्हाला करायला मिळाली पाहिजे. परी माझ्या दैवा पार नाही. नामदेव महाराज म्हणतात, पुत्र ऐसा देगा गुंडा आणि त्याचा तिही लोकी झेंडा. पण आपलं तसं नाही ना, पुत्र ऐसा देगा गुंडा आणि त्याचा पोफाळीच्या पोलीस स्टेशन मध्ये झेंडा. असंच ना, असे आपले डेंगर. त्याच्यामुळं अशा मुलांना तुकोबाराय अजिबात जवळही करत नाही. पुत्र ऐसा देगा देवा, भक्ती ज्ञानासी ओलावा. वैराग्याचा अभंग व्हावा, महामेरू सारिका. पुत्र ऐसा देगा देवा, भक्ती ज्ञानासी ओलावा. देवा पुत्र ऐसा देगा देवा, भक्ती ज्ञानाची ओलावा. देशील तर असा दे, नाहीतर देऊच नको, काय फायदा. मग मातोश्री पारमार्थिक विचाराच्या होत्या. म्हणले, बाई त्याने आयुष्यभर जरी नाही कमाई केली तर त्याच्या कमाईची आशा आम्हाला नाही, पण तो चांगल्या मार्गाला हीच आमची कमाई आहे. काय म्हणले? तो चांगल्या मार्गाला हीच आमची कमाई आहे, त्याच्या कमाईची आम्हाला अपेक्षा नाही.
अरे जर तो भगवान बाबाकडे नसता तर आम्ही केलेली कमाई त्यानं गमावली असती, आम्ही केलेली कमाई त्याने गमावली असती. म्हणून कमाई नाही केली तरी चालेल, पण आम्ही जी कमाई केली ती टिकून जरी ठेवली तर बस. ही विचारवंताचे काम आहे. त्यामुळं इथपर्यंत. हा, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी नेहमी सांगत असतो बरं, भगवान बाबाची म्हणजे गुरुची आणि आई वडिलाची प्रसन्नता असेल ना, आशीर्वाद, ते या जगानं कितीही वाईट बनू द्या, काहीच फरक पडत नाही. पडतो फरक? तू पाहिला असेल ना आपल्याला. हां, काही फरक पडत नाही. म्हणून जीवनामध्ये हे महत्वाचं आहे. मला विषय काय सांगायचा होता? विषय काय चालू होता कीर्तनाचा? जीवनामध्ये आल्यानंतर बघा, आल्यानंतर आपल्या 42 कुळाचा उद्धार झाला पाहिजे असं लेकरांनी कर्तृत्व केलं पाहिजे, नाहीतर केलेलं न बरं. याचं काय झालं तुम्हाला सांगतो मी. आयुष्याबद्दलच बोलतो, त्यात काही वेगळं काही बाहेर जात नाही. तुकोबाराय म्हणतात, माझ्या आयुष्यामध्ये देवाला काही कधी मागितलं नाही. ऐका, आणि संताचं शेवटपर्यंत हेच असतं की ते कोणालाच काही मागत नसतात. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. त्यांच्या परंपरेमध्ये ते कोणाला काही मागत नाही, कारण त्यांना जे मागायचंय ते त्यांना अगोदरच प्राप्त झालेलं असते. आणि त्यांना देणारे आपण कोण? साक्षात ऐश्वर्य संपन्न असणारा पांडुरंग परमात्मा. देव त्यांना सर्व काही देऊन बसलेला असतो, ते आपल्याला काय मागणार आहे. आणि संतांना आपल्याकडे जे आहे ते क्षणिक असतं, नाशिवंत स्वरूपाचं, त्यांना त्या गोष्टीची अपेक्षा नाही. भगवान बाबा नेहमी एक वाक्य बोलतात की माझ्याकडे कोणी जर राजकारणी व्यक्ती आला, हे खरं आहे बरं, माझ्याकडे पुरावे तुम्हाला दाखवू शकतो मी, कीर्तन झालं की. एखादा राजकारणी व्यक्ती आला, बाबा तुमच्या आशीर्वादाने निवडून आलो, मोठ्या पदावरती बसलो, आता या पदावरती बसल्यानंतर हे जग आम्हाला मागण्यासाठी लय प्रयत्न करतात. आम्ही आमदार झालो, यांचं पत्र, आम्हाला सभा मंडप पाहिजे, आम्हाला रस्ता पाहिजे, आम्हाला पाण्याची टाकी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. म्हणजे प्रत्येक जण आमच्याकडे मागण्या करता येतो, पण तुम्ही कधी मागण्या करता येत नाही. बरं तुम्ही येत नाही, पण जेव्हा आम्ही तुमच्याकडे येतो तरी तुम्ही काही मागत नाही. महाराज म्हणतात, अरे मला देणारा भगवान परमात्मा आहे, तुम्ही देणारे कोण येतं? आणि तुम्ही जे देणारे ते माझ्या कामी येणार आहे का? ते नाही कामी येणार. ही संताची रीत आहे. आता माझ्याकडे छायाचित्र आहेत. आमचे नवीन आमदार साहेब बाबांकडे आलेत, आणि आल्यानंतर सगळे ते PA माणसं, मोठे मोठे कर्मचारी लोक सोबत होते. आल्यानंतर सगळे मांडी घालून बसले, फक्त भगवान बाबा पाय पसरून बसलेत. बाबांनी पाय पसरवलेत, पण मीडियावाल्यांनी विचारलं भगवान बाबांना, बाबा हे लोक मोठे असतात, यांच्याकडे लोक हात पसरतात, आम्हाला हे द्या ते द्या, पण तुम्ही पाय पसरवले, त्याचं कारण काय? महाराज म्हटले, अरे ज्याला यांच्याकडे मागायचं असतं ते हात पसरतात, पण आम्हाला काहीच मागायचं नाही म्हणून पाय पसरतो. म्हणून पाय पसरतो, आम्हाला काही मागायचंच नाही ना. कारण आम्हाला ज्यांच्याकडे मागायचं तो पंढरीचा राजा, कृपाळू उदार, तयाचे चरित्र ऐकिले म्या. देतो दीनदासा ऐश्वर्य संपदा, न सरेची कदा लुटिताही, न सरेची कदा म्हणजे कितीही लुटलं तरी सरणार नाही. वैष्णवांचा माल खरा. काय पुढं बाबा? वैष्णवांचा माल खरा. किंवा संताचे दुकान आलिया नगरी, घ्या रे सर्वपरी, मोलाविन देतो, नवल व्यापारी ओढा भराभरी, सर्व माला संताचा माल आहे, कधी न सरणारा. मग कधी न सरणारा माल सोडून जर तुमच्याकडे नाशिवंत स्वरूपाचं काय मागणार आहेत? काहीच मागत नाही. संतांची रीते तुकोबाराय त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी देवाकडे काहीच मागितलं नाही. एक काळ आषाढी वारीला पंढरपूरला निघालेत. पंढरपूरला निघाल्यानंतर तुकोबारायांच्या पत्नी तुकोबारायांना म्हणाल्या, का हो दरवेळेस आषाढी एकादशीला तुम्ही एकटेच जाता, यावेळेस काय सोबत तर मला न्या.
सोबत मला न्या. ते म्हणले बाईचा स्वभाव असा असतो, ती ती कुठे जरी गेली तर ती तिचा स्वभाव दाखवणारच. तुकोबाराय म्हणले तुला नेलं असतं, पण तू देवाकडे काहीतरी मागशील. आणि आमचा संतांचा स्वभाव असा आहे की आम्ही देवाकडे काहीच मागत नाही. आणि झालं मी देवाकडे काही मागत नाही, जर तू तिथे देवाला काही मागितलं तर माझा अपमान येतो. म्हणून म्हणून काही काही पुरुष महिलांना सोबत घेऊन जात नाही. ते म्हणतात बाई तुम्हाला अपमान करशील तिथं, आहे की नाही. मग ती म्हणली का हो, मी देवाला काहीच नाही मागणार, फक्त यावेळेस मला सोबत घ्या. तुकोबाराय म्हणले काय अडचण नाही, ठीक आहे. घेतलं. सोबत घेतल्यानंतर देवाच्या मंदिरात आले, देवाचं दर्शन घेतलं. देवाचं दर्शन घेतलं, तुकोबारायांनी दर्शन घेतलं, बाहेर आलेत. पण जेव्हा तुकोबारायांच्या पत्नी आईसाहेब दर्शन घेता वेळेस थोडा चेहरा नाराज होता. पण तेव्हा स्वतःहून देव बोललेत की आईसाहेब तुमच्या चेहऱ्यावर थोडं नैराश्य आहे, काही नाराजी तुमच्या मनात काही आहे का रुखरुखी. तेव्हा हे तुकोबारायांच्या वडिलाचं मागणं आहे ते. हा असं आहे ते. तेव्हा त्यांच्या मनामध्ये होतं की आईसाहेब माझ्या मनात आहे नाराजी आहे, पण मी तुम्हाला काही मागू शकत नाही, कारण त्यांची अट आहे देवाकडे काही मागायचं नाही. त्यांचं काय ऐकता, मी स्वतः बोलतो ना मागा काहीतरी मागा, त्यांचं काय ऐकू नका. आता देवाने स्वतः मागा म्हटल्यानंतर मी मागितलं का नाही, पण देव स्वतः म्हटले काहीतरी मागा. त्या तुकोबारायांच्या आई बोलल्या की देवा माझ्या पुढे आणखी संतान नाही, आणखी संतान नाही, फक्त माझी कूस आणखी पवित्र झालेली नाहीये, अपवित्र आहे. त्यामुळं तेवढी माझी कूस पवित्र झाली तर बरं होईल. आता देवाकडे काही मागितलं नाही, पण देवाने स्वतःच सांगितलं बरं. तुकोबाराच्या वडिलांनी विचार केला काहीतरी देवाकडे मागत असली पाहिजे, कारण इतका वेळ लागतच नाही. तुकोबाराच्या वेळेस जेव्हा आत गेलेत तेव्हा देवाशी मागणं चालू होतं. तेव्हा त्यांनी विचारलं का ग तुला सांगितलं देवाला काही मागायचं नाही. ती म्हणली अहो देवाला तर काहीच मागितलं नाही, पण देवच म्हणले काहीतरी मागा. मग काय मागितलं देवाला. देवाला तसं काही नाही मागितलं, पण देवाला एवढं सांगितलं फक्त देवाने विचारलं म्हणून की माझ्या पोटी आणखी संतान नाही, देशील तर तेवढं दे. अगं वेडे मागायचं नव्हतं, पण आता मागितलं तर परत देवाला जाऊन सांग. संतान मागितलं ना, पुत्र मागितलं ना, देशील तर तुझी सेवा करणारा दे, लोकायला शिवाय देणारा नको. आम्हाला सेवा करणारे कमी, शिवाय देणारे जास्त भेटतात, आहे की नाही. ही त्याची कूस त्यांनी त्या अवस्थेमध्ये त्या काळामध्ये केलेली ती साधना आहे ती. मग देवाला हे मागितलं ना, तर मग देवाला आता जाऊन परत सांग की देशील ते असा दे, नाहीतर देऊच नको. हे संताचं मागणं असतं. मग संत अशा पद्धतीनं जर देवाला काही मागितलं त्याचं हित साधत असतात, व्यर्थ गोष्टी मागत नसतात. मग देवाने स्वतःच्या कृपेने आपल्याला दिलेलं आयुष्य आहे, मग आयुष्य व्यर्थ गमवायचं काय नाही, आयुष्य वाया घालवायचं नाही. म्हणून जीवनामध्ये जर या आयुष्याचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर जीवनाचे सार्थक काही आल्या जन्मी करून जाई, आणि ते सार्थक तेव्हा होईल जेव्हा नारायणाला आपण विसरणार नाही, सदा सर्व काळ त्याचं भजन करू, तेव्हा आयुष्याचं सार्थक होईल. आणि आयुष्याची विटंबना जर नारायणाला विसरले तर आयुष्याची विटंबना किंवा अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं प्रथम. आयुष्याची विटंबना, आयुष्याची विटंबना, हो आयुष्याची विटंबना, आयुष्याची विटंबना, आयुष्यात
आयुष्याची विडंबना हो आयुष्याची विडंबना आयुष्याची विडंबना हो आयुष्याची विडंबना आयुष्याची विडंबना हो नारायण चुकलिया नारायण चुकलिया पुढे बिकट अवस्था हो पुढे बिकट अवस्था पुढे बिकट अवस्था हो पुढे बिकट अवस्था पुढे बिकट अवस्था हो पुढे बिकट अवस्था पुढे बिकट अवस्था आयुष्याची विटंबना नारायणा चुकलिया पुढे बिकट अवस्था का रे आता उगाची. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर आयुष्याची विटंबना अपमान होणार नाही या हेतूने सदा सर्व काळ नारायणाचं स्मरण केलं पाहिजे. जसं की भक्त प्रल्हादाने त्याच्या आयुष्यात जसं नारायणाचं भजन केलं त्याच पद्धतीनं कोणताही प्रसंग असो कोणतीही वेळ आली तरी चालेल पण आपलं ध्येय सोडायचं नाही. आपुलिया ध्येय असावे सादर लोकावरी भार घालू नये सोडू नये पंथ भुंकलिया श्वान देऊ नये मन आणि कासी उठताती लाटा अनंत सागरी मत्स्य का मगरी त्याग केला. महाराजांनी सांगितलं जीवनामध्ये जसा प्रसंग येईल त्या प्रसंगाशी त्या संकटाशी सामना करून आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहावे. कोणताही प्रसंग आला तरी काही अडचण नाही. सत्य संकल्पाचा दाता नारायण जर तुमचे संकल्प देवासाठी असतील तर ते संकल्प पूर्ण करण्याचं काम देवाला काळजी द्यायची बरोबर. पण तुमचे संकल्प स्वार्थासाठी असतील देव सुद्धा त्या प्रयत्नाला यश येऊ देत नाही. देवासाठी संकल्प पाहिजे. मला हे सांगायचंय हत्ती रस्त्याने चालला मागे 100 कुत्रे भुंकतात मग हत्तीचा मागे फिरून पाहतो का नाही. भुंकू राहिले चला मागे वापस. हत्ती मागे नाही पाहत तो त्याच्या मस्तीमध्ये असं चालत राहतो. बाकी मागे किती कुत्रे भुकले तरी तो काळजी करत नाही. त्याच्यानंतर परत एक उदाहरण आहे. उठत आती लाटा अनंत सागरी मत्स्य का मगरी त्याग केला. मत्स्य म्हणजे माशा सरोवरामध्ये राहतात. समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या लाटा येतात आणि त्या लाटासोबत त्या माशाचे हाल होतात. खाली जाय वरी खाली जाय वरी पुढं जाय मागे किनाऱ्यावर आदळ माशाचे हाल होतात का नाही त्या लाटामध्ये. पण माशाने ठरवलं का की बुवा नाही आता हे समुद्र सोडून बाहेर जायचं. ठरवलं कधी मत्स्य कामागरी त्याग केला. मग ज्या माशा स्वतःचे हाल भोगत स्वतःचा मार्ग सोडत नाही आपण तर माणसं आहेत सोडायचा नाही मार्ग कितीही काही हो. भक्त प्रल्हादाला त्याच्या आयुष्यामध्ये हातखालीत उडवलं तप्त तेलामध्ये टाकलं. हो 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 आ
टाळ्या वाजवायचा वा. पहिले वाटलं मृदंगाचे रेल्वे वाढलेत बुवा, पहिले वाटलं बरं, पण ते आमच्याच पार्टीची निघली, मस्त वाटलं जरा, है ना. अच्छे को अच्छे मिले हो गया दो दो बाता, गधे को गधे मिले हो गया दो दो लाता. है की नाही? आम्ही सारख्याला वारकी भेटलो तर आमचं पटू राहिलं मगापासून, 1 तास झाला. ते म्हणतात महाराज तुम्ही राहा ना आता 4 दिवस. मी म्हणलं तुम्ही चला माझ्यासोबत उद्या आता. ते म्हणतात काय अडचण नाही, येतो म्हणतात ते उद्या, येता का महाराज? ते म्हणतात पाहू. काय पाहू नका बाप्पा, हे लोक आपल्याकडे पाहतील नंतर. आपल्याला पाहिजे पाहायचा हिशोबच नाही. इथं मी आल्यानंतर आरसाच वापरत नाही, कारण इथं आपण आपलं पाहिलं की हे आपल्याकडे पाहतात, आणि हे असं चांगलं पाहतात की 12 महिने आठवणच राहते बघ. त्याच्यामुळं असं फक्त प्रेमाचं पाहणं ठेवा, विषय संपला, खेळ खलास, व्हा घरी. काय विषय चालू होता आपला? ध्येय, एकनिष्ठता. कितीही संकट आले तरी काय अडचण नाही. भक्त प्रल्हादाचे अनेक हाल झाले, महाराजांनी प्रमाण दिलं खूप सुंदर. तप्त तेल शीतळ झाले, तेने प्रल्हादा सुखविले. त्याचं कारण हे, संकट आले पण देवाचं नाव कधी सोडलं नाही. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण. एकेरी हा असं. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. देवान तुम्हाला हात नाही दिले का? हात असे हे पा. आपण काय म्हणत नाही बा टाळ्या वाजवा, ही काही सभा नाही, ही काही सभा नाही टाळ्या वाजवा म्हणायला. पण माझं म्हणणं असं आहे की टाळी वाजवावी असं मनाचं बोलतो का नाही, तुकोबारायचं प्रमाणे. आणि तुकोबाराय म्हणतात की कीर्तनात कोणाला टाळीचा आग्रह करू नये, पण जेव्हा देवाचं नामस्मरण चालू असलं तर तेव्हा त्याने टाळी वाजवायची. आणि परत एक वाक्य बोलतात बरं, ज्यांना हात असतील तेच फक्त टाळ्या वाजवा. ऐका बरं, ज्यांना हात असतील तेच टाळ्या वाजवा, बाकीचे वाजवू नका. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. लक्ष्मी नारायण नारायण नारायण. लक्ष्मी नारायण नारायण नारायण. हे नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. हे नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण काय म्हणत महाराज काय आपल्याकडे पाहत नाही, जाऊ द्या ना तिकडं. पाहणारा मी कोण आहे? पाहणारा देव आहे की नाही? हा, सगळ्याला पाहणारा आणि सगळ्याची वाट लावणारा तोच आहे. वाट दाखवणाराही तोच आहे आणि वाट लावणाराही, सगळ्याची सोय करणारा तोच आहे, सगळ्याची सोय लावणारा तोच आहे. त्यामुळं त्याच्याकडे पाहून चला, आमच्याकडे पाहून काहीच नाही. ते मगाची दादा म्हणले महाराज आमच्या घरी तुम्ही चलाच 5 मिनिटाकरता, तुमचे पाय तरी लावा. मी म्हणलं आमचा पायगुण चांगला असता तर आमच्या घरावर पत्र तरी राहिले असते, पत्र. पण आमच्या पायानं आमच्या घरावरचे पत्र गेले. ते म्हणले एवढा टाईम, म्हणलं स्लॅब पडला ना, पत्र गेले. असा आमचा पायगुण आहे. त्याच्यामुळं आम्हाला काही नेऊ नका म्हणलं. म्हणजे आपण कोण आहे की नाही. आणि हे बघा,
त्यांनी घरी नेलं, हा त्यांच्या अंतःकरणाचा मोठेपणा आहे. आम्ही मोठे आहेत म्हणून नाही नेलं, आम्ही मोठे आहेत म्हणून नाही नेलं, आम्ही मोठ्याची लेकरं आहे म्हणून नेलं. समजलं तुम्हाला? आमचे गुरु मोठे आहेत आणि त्या मोठ्या गुरुचे आम्ही लेकरं आहोत म्हणून त्यांनी नेलं. ही त्यांच्यामुळे आपली किंमत आहे. नाहीतर आपण कोणत्या झाडाची पान आहे की नाही, ही सगळी कृपा त्यांची, त्यांच्याच कृपाने सगळं चालत आलेलं आहे आणि त्यांच्याच कृपेनं अंतिम टप्प्यात कार्यक्रम आहे. काहीच विषय काळजी करायचं काम नाही. त्यालाच काळजी. कोणतंही क्षेत्र असतो, कोणताही उद्देश असतो, फक्त त्याच्याशी एकनिष्ठ राहा, सगळ्या गोष्टी पद्धतशीर होतील. आम्हाला काही माणसं असे भेटतात, एखाद्या पक्षात आले म्हणजे तुमच्याबद्दल नाही बोलत, तुम्ही राजकारणाबद्दल अजिबात नाही बोलत, फक्त ते उदाहरण आहे की नाही. काही लोक असे येतं की ते आमच्यासोबत येतात आणि आमच्यासोबत फायदा नाही झाला तर पार्टी बदलतात. मग पार्टी बदलली की मग इकूनही हुकले आणि समोरचे काय विचार करतात की ज्या अर्थी ही पहिली पार्टी यांनी बदलली त्या अर्थी आपल्याला कधी धोका देऊ शकतात ते. समजलं तुम्हाला? हां, हे अनुमान प्रमाण हे भक्तिरसानामध्येच जातात, बरोबर. हे अनुमानप्रमाणे ज्या अर्थी याने पहिल्याला धोका दिला त्या अर्थी आपल्याला कधी धोका देईल याची गॅरंटी नाही, म्हणून त्याचा अंगीकार दुसरा पक्षही करत नाही आणि पहिल्या पक्षातून गेल्यामुळं पहिला पक्षही घेत नाही. न घर का न घाट का, दोन्ही कुण हुकला, एकनिष्ठ राहायला असतं तेवढं भेटलं असतं, है ना. खापरखेडा म्हणून गाव आहे, सर्वांना परिचित आहे. दादा खरं आहे बरं ते, तुम्ही अजून विचारू शकता. त्या गावात पहिल्या 6 वर्ष अगोदर माझी कीर्तन सेवा होती. कीर्तनामध्ये स्तुती करू नये, पण जे खरं आहे ते सांगायला काय अडचण आहे. पहिली कीर्तन सेवा होती त्यावेळेस त्यांनी सगळ्या महाराज लोकांची पाकिटं 1100 भरली होती त्या काळात. बरं, त्या काळात आता नाही, 6 वर्ष अगोदर 1100 भरले. माझं पाकिट फक्त 700 रुपये भरलं. 700 फक्त. अख्ख्या सप्त्यातून एकटाच महाराज होता 700 वाला, बाकी सगळे 1100 वाले त्या काळात. पण सगळ्यांनी बोली केलेली होती, फक्त आपणच बोली केलेली नव्हती. म्हणलं जे देसान ते. मग त्यांनी 700 दिले, तेवढं समाधानी मांडलं. पुढच्या वेळेस सप्ताहाची बैठक बसली, ते म्हणले स्वार्थी लोभी महाराज लोक सगळे कट करायचे आणि फक्त विष्णू महाराज ठेवायचे, कारण तेव्हा पैशाचा विषयच नव्हता काढला, आहे की नाही. आता त्या गावात पाकिट 7,000 रुपये पाकिट भेटते एका दिवसाचं. काय समजलं तुम्हाला? त्यावेळेस जर आपण बोललो असतो तर आपला लोभीपणा स्वार्थीपणा दिसला असता, प्रगट केला असता, तर आपल्याला भेटलं नसतं. जे 1100 वाले होते सगळे कट झाले, फक्त मी एकटाच राहिलो. 6 वर्षापासून सगळे महाराज लोक बदलतात, पण आपण कायमस्वरूपी तशीच येत, कारण आपली भावना आहे तशीच आहे, एकनिष्ठ आहे. त्यामुळं काही विषय राहिला नाही. 7,000 रुपये 2 तासाचे भेटतात, सगळं पद्धतशीर आहे. पार्टी बदलायची नाही काय. म्हणून सर्वांनी काय नाही, हे गोष्टी करत राहा, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. म्हणून म्हणजे देवाला विसरल्यानंतर पुढे लय हाल होतात, पण जे देवाला धरून चालतात ना त्यांची अवस्था चांगलीच होते. पण जे देवाला विसरले त्यानंतर मग त्यांचे जेव्हा अंतिम काळ जवळ येतो. आता बघा, अंतिम काळ जवळ आल्यानंतर आपल्याकडून जी गोष्ट घडते ना ती गोष्ट माणसाला प्राप्त होत असते. ऐकून घ्या आता. चिंतने चिंतने तद्रुपतः, चिंतने चिंतने तद्रुपतः. ज्यांनी आयुष्यभर काय केलं कधी कधी याला महत्व नाही, पण मरण जेव्हा जवळ आलं तेव्हा याने काय केलं त्याला महत्व आहे. एक बाबा 50-60 वर्षापर्यंत खाल्लं, समजून घ्या, नाव नाही घेत मी. किती वर्षापर्यंत खाल्लं? 60 वर्षापर्यंत खाल्लं. दात पडले, चावत नाही. आम्हाला म्हणले महाराज माळ घालायची. म्हणलं आता तुमचं वय किती? म्हणे 60. म्हणलं दात राहिले का? म्हणे दात राहिले नाहीत. आणि दात होती तोपर्यंत खाल्लं मस्त, आणि आता दात पडले तर माळ घालायची म्हणतात. बरं जाऊ द्या, काही का वयना, पण आता माळ घालायची भावना झालीत ना, घातली माळ. माळ घातल्यानंतर 10 वर्ष माणूस जगला, पण मरता मरता चावत नाही, पण रस्सा मागितला. मरता मरता चावत नाही, पण रस्सा मागितला.
रस्सा मागता मागता बुवा गेला. तिसऱ्या दिवशी आम्हाला निरोप आला, विष्णू महाराज, रमेश बाबा गेलेत आणि त्यांच्या तेरवीचं कीर्तन तुम्हाला करावं लागतं. मला बापा रे. मग आमचा नियम कसा आहे, जर आम्ही एक तर कोणाच्या तेरवीचं कीर्तन करत नाही, कारण इथं या नारदाच्या गादीवर फक्त देवाचं वर्णन करावं लागतं. कारण देव तसा आहे म्हणून त्याचं वर्णन करावं लागतं. माणसं जशी आहेत तशी वागत नाहीत म्हणून त्याचं वर्णन करून फायदा नाही. बरं जाऊ दे, तो जीवनामध्ये वागला किती याला महत्व नाही, म्हणजे जगला किती याला महत्व नाही, पण तो जगला कसा याला महत्व आहे ना. बरं तेही जाऊ द्या, पण या नारदाच्या गादीवर जर त्याचं वर्णन करायला गेलं तर असं म्हणता येईल का, ले बदमाश होता, आयुष्यभर शेजाऱ्याला लय त्रास दिला, वयाच्या 60वी पर्यंत खाल्लं हो, सावत नाही म्हणून माळ घातली, पण मरता मरता रस्सा मागितला, हे सांगायला जमतं इथं. म्हटलं बाबा कसं करावं तिरवीचं कीर्तन. म्हटलं हे पाय, त्याच्या मथऱ्याचं तिरवीचं कीर्तन करशील तर तो नरकात तर गेला समजा, पण त्याच्या मागं तो नंबर लागल. म्हटलं बापा एखाद्या सप्त्यात फुकट कीर्तन करील, पण याच्या तिरवीचं कीर्तन करणार नाही, कारण तो तसा नाहीच. पण जो जसा होता आहे त्याच्या तिरवीचं कीर्तन करायला काही अडचण नाही, कारण वस्तुस्थिती मांडायला काही अडचण नाही. म्हणून जीवनामध्ये जर शेवटच्या काळामध्ये देवाचं नाव जर मुखामध्ये यावं असं वाटत असेल तर आयुष्यभरती करा. पडिले वळण इंद्रिया सकळा, इंद्रियांना जर ते वळण लावायचं असेल तर सवय तशी लावायची. आणि ऐका, आयुष्यभर देवाच्या नामस्मरणाची सवय लागली की तुकोबाराय वर्णन करतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळामध्ये सुद्धा देवाचं नाव जरी आलं ना तर भाऊचं आयुष्य सुखात. पण ज्याने मरणांती सुद्धा देवाचं नाव घेतलं नाही, गेल्यानंतर यम येतात, यमराज. आल्यानंतर आपा प्रमाण नका देऊ, पुढे बिकट, अभंगाचं दुसरं चरण आहे, पुढे बिकट अवस्था. मग ती अवस्था कशी, यम हाल करतात. तोडी ती सोडी ती मारी ती निष्ठुर, तोडी ती सोडी ती मारी ती निष्ठुर, थोडी ती मारी ती निष्ठुरा, थोडी ती मारी ती निष्ठुरा, तोडी ती सोडी ती मारी ती निष्ठुरा, तोडी ती सोडी ती मारी ती निष्ठुरा, थोडी ती मारी ती निष्ठुरा, थोडी ती मारी ती निष्ठुरा. हे यमाचे किंकर बहुसाला, यमाच्या यमाचे किंकर बहुसाला, तोडी ती सोडी मारी ती निष्ठुरा, तोडी ती सोडी ती मारी ती निष्ठुरा. थोडी ती मारी ती निष्ठुरा, थोडी ती मारी ती निष्ठुरा. भगवान बाबा वर्णन करतात, तोडीती झोडीती मारीती निष्ठुर यमाचे किंकर निर्दयत्वे. आणि तुकोबाराय वर्णन करतात, तोडीती झोडीती मारीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. आलं बरोबर, आपलं चिंतन चालू चिंते, त्याचा काही विषय नाही राहिला. मग ही अवस्था पुढे होती. आणि जर पुढे बिकट अवस्था, अशी बिकट अवस्था आणायची नसेल, विचारोनी पाहे आपुल्या मनाला, येवोनी जन्माला काय केले, येवोनी जन्माला काय केले, रेडियाचे परी खपला संसारी, व्यर्थ येर झारी तुवा केल्या. ह्या महाराज म्हणतात, जर पुढे अवस्था जर अशी वाईट प्रसंग वेळ आपल्यावर येऊ नये असं वाटत असेल तर एकदा तरी विचारून पाही आपल्या मनाला, आणि आपण येऊन जन्माला काय केले. आठवाती गती
आठवाती गती आठवाती गती मागे पुढे काय त्याची आठवण करा. माग होतं ते काय होतं आणि आता पुढे वेळ कशी येईल याचं सांगता येणार नाही. इह लोकीच्या व्यवहारा काय भुललासी पामरा, येथे कशासाठी आला आणि काय करू लागला, पुढे काय होईल गती. आणि आठवी बा पुढं ती महाराज महाराज पुढे काय गती प्राप्त होईल काळतरी बाबा याची आठवण ठेवा. पुढे महाराज अभंगामध्ये वर्णन करतात पुढे बिकट अवस्था का रे आता उगाची. म्हणून एकदा प्रेमाने देवाचं नामस्मरण करा. विठ्ठल माझा माझा वाजवा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. मस्त वाटलं एक नंबर. असं वाटते रातभर चालू द्यावा पण नाहीतर मग रातभर चालू दिलं असतं काय अडचण नाही. कीर्तन आहे वेळेची मर्यादा आहे 2 तास. सांगावा मी किती भाग्यवान आहे. लय गरीब माणूस देवामुळेच वर आलो. एक काळ असा होता तुम्हाला तर माहिती आहे सगळ्याचं. खायला गहू नव्हते महाराज. संजू महाराज तुम्हाला माहिती आहे का नाही. यायला माहिती आहे मी किती गरीब येतं. तुम्हाला माहिती नसतं तर सांगतो मी. एक काळ असा होता आमच्यावर की खायला घरात गहू नव्हती, ज्वारी तांदूळ काहीच नव्हतं. काजू बदाम खाऊन दिवस काढले हो. काजू बदाम खाऊन दिवस काढले. पण देवाचं भजन करत करत आता सगळं पद्धतशीर आहे. देवाचा ऐका नामाचा प्रताप दिगंतरा गेले पाप. सगळं पद्धतशीर आहे म्हणून प्रेमाने भजन करायचं काही विषय नाही. तुमचं भेटलेलं पाकिट माझ्या काम येणार नाही पण माझ्यासोबत तुम्ही जर देवाचं भजन केलं का नाही हे शेवटपर्यंत काम येणार आहे की नाही. आणि कसं आहे जीवनामध्ये जर 100 रुपये कमावले तर त्यात 10 रुपये तरी देवासाठी अर्पण करायचे. म्हणजे मी पैशाचा विषय नाही बोलत बरं. म्हणजे आपण जीवनामध्ये लयच पुण्य करतो असं काही नाही. पण कमीत कमी इथं तरी पुण्य तेवढं जरी मिळालं तर ते नंतर कामी येईल. आणि ते पुण्य या जन्मात कामी आलं आपल्याला. कारण कसं कामी आलं हे दिसत नाही. तुमच्या घरी दूध गीत आहे का नाही काही. दूध का दूध डेअरीला ढेरील काय नाही. दूध आहे पण सगळं डेअरीलाच आहे. ढेरील काय नाही. म्हणजे दूध आहे पण दुधामध्ये तूप आहे की नाही बाबा. बाळू महाराज तूप नाही. आता कसं करू मग. दुधामध्ये तूप आहे
पण ते दिसत नाही. आणि दुधामधलं तूप दिसण्याकरिता माय मावल्यांना विचारावं इकडं काय काय करावं लागतं, काय काय करावं लागतं. पहिले मल तापवावं लागतं असं एक ते. हा, दूध तापवावं लागतं. जोपर्यंत ते दूध लाल होत नाही, लोणी येत नाही, साय येत नाही, ती साय जपून जपून ठेवायची, ती तापवायचं. लोण्याचा गोळा. रडू नको बाळा खाण्याला जाते, लोण्याचा गोळा खायला देते. मग ती लोणीवर आलं की मग ते पुन्हा तापवायचं. आणि मग पुन्हा ते तापवलं की मग त्यातून काय येतं, काय बाहेर येतं, तूप. दिसलं का नाही तूप आता. पण मंथुनी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अभंगाच्या तिसऱ्या चरणातच का दुसऱ्या अभंगात, मंथुनी नवनीता तैसे घी अनंता व्यर्थ कथा सांडी मार्ग. मंथन केल्याशिवाय काही दिसत नाही, म्हणून मंथन केल्याशिवाय तूप दिसत नाही. तसं पाप पुण्य दिसत नाही, पण त्यामध्ये ते आहेत. अनुमान प्रमाण ज्या अर्थी आम्हाला भगवान बाबाची भेट झाली, ज्या अर्थी मला या खंडोबारायाच्या दरबारामध्ये तुमची सेवा करण्याचा योग आला, त्या अर्थी मी भाग्यवान आहे, मी पुण्यवान आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. हा, अनंता जन्मीचे पुण्य साठविले, तुमचे जोडले चरणमिया. म्हणून बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. आमचं काहीतरी पुण्य असेल म्हणून तुमची भेट झाली, गुरुची भेट झाली, देवाची भेट झाली. पण आयुष्याची विटंबना मात्र होणार नाही, याची काळजी अजूनही घेणं चालू आहे. म्हणून जीवनामध्ये आयुष्याची विटंबना होणार नाही, अपमान होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. देवाचं नामन सदा सर्व काळ, पुढे बिकट अवस्था येणार नाही. म्हणून कार्य आता उगाची देवाचं स्मरण करायचं. ऐसे साधन करा काही जेणे नाही यमदंड. सांगितलं ना मगाशी, यमदंड म्हणजे रट्टे यमाची. हा, यमाचे रट्टे भेटणार नाही, या हिशोबाने असं काहीतरी करा. म्हणे भगवान वेग करा. वेग करा म्हणजे फास्ट. आतापर्यंत जे झालं गेलं पार पडलं, गंगेला मिळालं, जाऊ द्या तिकडं. पण इथून पुढे तरी कमीत कमी आहे की नाही, इथून पुढे तरी. नाहीतर माणसा मारा थांबा 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 थांबा, मग थांबले की तुम्ही लटकले. थांबा नाही, वेग करा. आणि जगदोधारा आळवा, फास्ट, नॉट लेट, दिस इज द फास्ट. उशीर करायचा नाही आता, फास्ट. जेवढं वेगाने होईल तिकडं वेग करायचा. आणि जीवनामध्ये मग भक्ती कशी, वेग कसा करायचा, भक्ती कशी करायची, नामस्मरण कसं करायचं, मी नेहमी सांगत असतो. जशी गवळणीने त्यांच्या आयुष्यामध्ये केली तशी भक्ती. हा म्हणा, मला सवर दिशारा. मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जो जला दे
वा, टाळी वाजवा एकदा. गवळणीचा भाव प्रकट केलेला आहे. हा, त्याने त्यांच्या आयुष्यामध्ये कृष्णाला आळवलं, वेग करा. असा वेग, इतका वेग केला गवळणीनं की स्वतः मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में. हा, ते आठवणी सगळं विसरून जात. अशी अवस्था त्याची झाली. तशी अवस्था आपली झाली पाहिजेत. त्यात म्हणून जीवनामध्ये ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कृष्णाने काय केलं हे महत्वाचं नाही, पण कृष्णाची भावना कशी होती हे महत्वाचं आहे. लोक तर कृष्णावर टपून सगळे. हा, कृष्णानं पत्र दिलं तर रुक्मिणीला. रुक्मिणीने पत्र दिलं तर तू पत्र देऊन पाय ना आता. रट्टे रट्टे आहे की नाही. कृष्णानं 16,108 केल्या, तू 2च कर. हा, मला हे सांगायचंय की कधी पण एखाद्या शब्दाचा वाच्यार्थ नाही बघायचा, त्याचा लक्षार्थ बघायचा. लक्षार्थ. म्हणून जीवनामध्ये ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि जीवनामध्ये आल्यानंतर मी नेहमी सांगत असतो, सर्वांची इच्छा आहे आमची, मगाशी विषय झाला होता. जीवनामध्ये आल्यानंतर जर तुम्हाला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल, मी मोठेपणा सांगत नाही, भगवान बाबा कुणाला सुट्टी देत नाही आश्रमातून. आमच्या विद्यार्थ्यांना बरं कुणाला सुट्टी देत नाही. पण जेव्हा घरचा प्रसंग सांगितला ना, की वडिलांची तब्येत बरोबर नाही, आईला भरती करावं लागतं, तेव्हा भगवान बाबा म्हणतात मला विचारायचं काम नाही, मला विचारायची गरज नाही, कारण तू सेवेसाठी तत्पर आहे ना, त्यामुळं काही विषय नाही. आणि तेच वर्णन करतात, माया आणि बाप विठोबा समान नाही अनुमानांतर ते. मग ऐका महाराज, संजय महाराज, तुम्ही म्हणसान भगवान बाबा म्हणतात की माय आणि बाप विठोबा समाने, आणि ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कोणाचे माय बाप आणि कोणाचं कोण. आणि इकडे काय म्हणतात, माया आणि बाप. ऐका, जे लेकराला परमार्थामध्ये सहकार्य करत असतील, समोर ढकलत असतील, तर ते मायबाप देवासारखे आहेत. आणि जे लेकरू कीर्तनात चाललं की माय म्हणते व्हाय ना घरी, मर ना इकडं, कवनाचे मायबाप. हा, जे मुलाला, आपल्या मुलाचा उद्धार व्हावा, ज्या मायबापाला वाटते ते मायबाप देवासारखे येतं. आणि ज्या मायबापाला वाटते आपल्या पोरगाचं वाटोळं झालं पाहिजेत, नाही रे नाही कुणाचे कुणी, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगे सोयरे. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगे सोयरे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. आशे असले तर नाही कुणाचे कुणी. म्हणून मायबापही तसेच पाहिजेत, अंतकरण देवासारखं पाहिजे. आणि ज्याचे मायबाप असे असतील त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये मायबापाला कधी अंतर करायचं नाही. मी पहिल्या दिवशी व्हिडिओ बघितला होता स्टेटसला, त्यांनी मायचा आणि बापाचा विषय प्रतिपादन केला होता पहिल्या दिवशी कीर्तनकाराने. पण मी तेच सांगतो की जीवनामध्ये या गोष्टी महत्वाच्या आहेत. नंतर काय नाही बरं, संध्याकाळी मावळलेला सूर्य सकाळी परत उगवतो दिसतो, पण एकदा का काळाच्या पडद्या आड गेलेले आई वडील परत दिसत नसतात. जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा करून घ्यायची. म्हणून तुम्ही माझ्या जीवनात मी लय फिरतो, सगळ्याचं ऐकतो, काही करतो, पण जिथे आईबाबाचं मत आहे ते मताच्या पुढे मात्र जात नाही. तिकडे काही हो, मग मस्त रे मस्ती में आग लगे बसती में. आपलं पद्धतशीर आहे ना, आहे की नाही. आपण काय कुणाचं वाईट करतो, त्यामुळं आपलं काय वाईट होणार आहे, काही विषय नाही. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक जण आईचं वर्णन करतो. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात अन रखरखत्या रानात, राहिलीच माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामास. कधी मिळेल मुठभर घास,
कधी घडेल तुला उपवास जीवनाच्या वाटेवरती तुडविले काट्याचे फास आई माझी नभीची चांदणी तूर चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर प्रत्येक जण आईचं वर्णन करतो पण बापाचं वर्णन मात्र जास्त काही कोणी करत नाही का त्याचं कारण असं आहे की लग्नामध्ये आई रडताना दिसते पण बाप रडताना दिसत नाही पण मंडपाच्या पडद्या माझा बाप रडतो मंडप धरून माझा बाप रडतो मंडप धरून आम्ही लावलेली माया चालली सोडून हरण चालली मंडप सोडून ते बरोबर वेळ पाहून मेळ लावला ते मंडपाच्या पडद्याआड रडत असलेला बाप मात्र दिसत नाही म्हणून बापाचं वर्णन कोणी करत नाही आणि आईचं वर्णन सगळे करतात पण जीवनामध्ये दोन्ही महत्वाचे आहेत तुमच्या मोटरसायकलचं एखादं चाक निष्ठू द्या आणि मग उमरखेडला जाऊन दाखवा जाते कोणी त्यासाठी दोन्ही चाकं महत्वाचे आहेत जीवनामध्ये दोन्ही आई वडीलही महत्वाचे आहेत म्हणून त्यांची सेवा महत्वाची बघा एक सर्वांची इच्छा म्हणून बरं नाहीतर मी तर आता शाळा सोडू का शाळा बरं 5 मिनिटं घेतो उद्या मला वाटी लावा नाही तर मी वाट लावा फक्त 5 मिनिटं घेतो एक सुभाषितकार बापाचं वर्णन करताना बोलतो बाप स्वाभिमानी बाना बाप कनक रकणा त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना आईचं हृदय जरी कोमल असलं मऊ असलं पण बापाची छाती पहाडासारखी असते त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल बाप घराचा तो पाया शब्द बघा बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो न पाया तेव्हा कोसळते घर जेव्हा खचतो न पाया तेव्हा कोसळते घर जीवनामध्ये जोपर्यंत बाप आहे बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपती खुशाल पण नंतर बाप गेल्यानंतर घराला झोप लागत नाही कारण जागी राहणारा बाप जातो ना आणि या सुभाषितकाराने दोघांनाही महत्त्व दिलेलं आहे बाप घराचा पाया असतो बघा पाया बांधल्याशिवाय घर बांधता येत नाही आणि जोपर्यंत घरावर कळत चढत नाही तोपर्यंत घराला पूर्णत्व येत नाही समजलं ना तुम्हाला मंदिर बांधा पण मंदिरावर जोपर्यंत कळत चढत नाही तोपर्यंत ते मंदिर पूर्ण नसतं होत तसं बाप घराचा पाया आहे आणि आई कळस त्यावर पण जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर एकदा का घराचा पाया खचून गेला तर घर आपोआप खचून जाते तसं जीवनामध्ये बाप असतो म्हणून आई सर्वांना समजते पण तो बाप समजायला वेळ लागते सर्वांची इच्छा आहे म्हणून तो बाप समजायला
खूप अवघड आहे. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हासू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बाप बाप कळायला अवघड आहे, वेळ लागेल, पण वेळ लावू नका. ज्यांना कळाला त्यांनी जेव्हा कळाला तेव्हाच इथपर्यंत त्यांची प्रसन्नता आपोआप मिळवायची. जीवनामध्ये काही नाही कमवलं तर चालेल. ऐका, एकाने तुम्ही कितीही संन्यास घ्या, किती ब्रह्मचर्य राहण, काही करा, जर तुमचे आईबाप तुमच्यावर नाराज असतील ना, तर बाबा म्हणतात तुमचा जीवनामध्ये काहीच फायदा नाही. देव तुम्हाला जवळ सुद्धा करणार नाही, आहे की नाही. म्हणून तुम्हाला एखादा संन्यास जरी घ्यायचा असेल, ब्रह्मचारी व्रत जरी धारण करायचं असेल, तर आईबापाची प्रसन्नता पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे की जा, त्यांनी जा म्हणलं तर खुशाल, पण त्यांची इच्छा नाही ना, नाराज नाही करायचं. जीवनामध्ये आपण काय कमावलं, काहीच नाही. मग म्हणून ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि ज्यांनी हे गोष्टी विसरलेत त्यांच्या आयुष्याचा नाश झाला असं समजावं. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये देवांनी मोलाचं आयुष्य दिलं, पण त्यांनी त्यांचं भविष्य स्वतः मातीत घालवलं असं समजावं. म्हणून बाबा अभंगामध्ये तेच म्हणतात की आयुष्याची विटंबना नारायणा चुकलिया पुढे, बिकट अवस्था कार्य आता उगाची, म्हणवणी वेग करा. ऐसे साधन करा काही जेणे नाही यमदंड, म्हणे भगवान वेग करा जगदोधारा आळवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. भैरवी एक मिनिट घ्या, काय अडचण, आपलीच माणसं आहे सगळे, काय अडचण नाही. घ्या ना, घ्या 1 मिनिट, फक्त 5 मिनिटं माझ्यासाठी. आणि तुम्ही एरी जरी उठून गेले तर घरी अर्धा एक घंटा झोप लागत नाही. या अडंगावर त्या अडंगावर, आहे की नाही. एरी झोपत नाही, ती मोबाईल पाहतात घरी गेल्याबरोबर. भगवान म्हणे वेग करा, भगवान म्हणे वेग करा, भगवान म्हणे वेग करा, भगवान म्हणे वेग करा, भगवान म्हणे आ भगवान म्हणे वेग करा, भगवान म्हणे
पम पम गम गरे गरे धरे 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 ध गरे 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 म गम गम पम पम गरे धरे सा पम गरे धरे सा पम गरे धरे सा कारे आता उगाची घोर आता उगाची हा स्वर कार्य आता उगाची कार्य आता उगाची
एकदा घाबरलो तुम्ही यायचा आवाज ऐकून. म्हणलं आपल्या पार्टीत तर बाई नाही म्हणलं, पण बाई आली कुठून. मग समजलं की हे सर्व हे दोन काय म्हणतात ते दोन आवाज. असो आनंद वाटला. प्रेमाची माणसं आहे सगळी. आज दिवसभर ही कथेमध्ये 3 तास गायन करायचं, कीर्तनामध्ये त्यांना परवानगी दिली ती, आराम करा म्हणलं तुम्ही. म्हणलं मस्त पाय पसरा, झोपून राहा म्हणलं, काय अडचण नाही. पण ही सगळी प्रेमाची माणसं आहे बा. लेकराचं कौतुक पाहायला कोणी पण येत असते, है की नाही. मग या ठिकाणी आज या आनंद उत्सवामध्ये तुम्ही सगळे मायबाप आज कीर्तनासाठी उपस्थित झालेले. मी यांना झोपून घालून आलतो बरं दादाला. मी यांना मस्त पहिले अर्धा घंटा झोपू घातलं, नंतर निघून आलो. पण ते परत उठून आलेत. असो ते त्यांचा अंतकरणाचा मनाचा मोठेपणा आहे. त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम आहे. आणि दादा या ठिकाणी उपस्थित झाले. आमचे सगळी मंडळी बरं, सगळी समोर असलेली आमचे संजीव महाराज काळे. असं वाटतं तुम्हाला सगळ्या एक पुरस्कार देऊन टाकावं असं वाटायला. मला अफगाणिस्तान रत्न, पाकिस्तान रत्न, भारत रत्न आहे की नाही. मस्त माणसं आहे सगळी प्रेमाची. संजीव महाराज आमची बाबा नाही वयामानानं विसरतो तुम्ही जरा, तशी काही काळजी नाही ना. तू ओळखीचे बाबूराव महाराज आमचेच विद्यार्थी. रुद्राक्ष महाराज आमचे प्रेमाचे माणसं. बावस्कर महाराज. महाराज तुम्हाला तारीख सांगतो मी, तुम्ही हजर राहावं लागतं बरं तुम्हाला, नंतर सांगतो. आमचे बाबा तुमचं नाव सांगा की. भीमराव महाराज. बाबा तुमचं नाव बरं. भुजंग महाराज. बाबा तुमचं नाव बरं. आणि विना घेतला. मस्त सुरुवात मस्त केली बरं तुम्ही. सुरुवात चांगली झाली की शेवट गोड होत असतो मस्त. आमचे लकडी पैलवान, आमचे मृदंगाचार्य, ताल सम्राट वैभव महाराज. महाराज मी तुम्हालाच नाही म्हणत, मी पण त्याच पक्षाचा माणूस आहे, काय अडचण नाही. काय लाजायचं नाही. कीर्तन म्हणजे यांनी ऐकायचं, आपण सांगायचं असं नाही. आपलं कीर्तन कसं आहे, खेळीमेळी. तुम्ही 2 शब्द, आम्ही 2 शब्द, तुम्ही एक ठेवून द्यायची, नाही मी एक ठेवून द्यायची, तुम्ही 2 ठेवून द्यायच्या. ही चालूच राहणार आहे कीर्तन. आणि अशानं कीर्तन बोर होत नाही. तुम्हाला माहीत नसेल, काटा 11च्या पुढे गेला, पण कोणाला आठवलं टाईम आणि आठवला असेल तर त्याचं लक्षच नाही कीर्तनात. समजलं तुम्हाला. असंच प्रेम शेवटपर्यंत राहू द्या, एवढी जी इच्छा आहे. बाकी काहीच नाही. तुमच्या पाकिटाची पण आशा नाही, काही विषय नाही. म्हणून ताल सम्राट आमचे वैभव महाराज, विनेकरी आमचे गाडगे बाबा. मस्त वाटलं बरं. हे आमचे शिष्य आहेत. आमचे भोपळे बाबा खूप दुरून आले तर. आणि ज्यांनी माझा बसलेला आवाज तुम्ही पाहिला असेल, तब्येत बरोबर नाही, 4 दिवस झाले इकडून तिकडं मारुती चक्र असंच चालू आहे. पण तरी तब्येत बरोबर नसताना सुद्धा आमचे ऋषिकेश दादा मस्त आवाज दिला. आणि असा आवाज ठेवा, तुम्हाला आमंत्रित करू आम्ही, काय अडचण नाही असा आवाज द्यायला. सगळी प्रेमाची माणसं. आणि तुमच्या सगळ्याचं नाव घेतलं असतं, पण मकर संक्रांत होऊन गेली आता. 14 जानेवारी झाला कार्यक्रम तो. त्यात तुमच्या मायमावल्या नाव घेतले असतं. आता मी तुमच्या सगळ्याचे नाव घेतले असते, पण ते टाईम निघून गेला. पुढच्या वर्षी येईन मी. 100 रुपये जमा करून ठेवा. 14 जानेवारी 14-15 काही अडचण नाही. काही कीर्तनामध्ये मी काही कीर्तनकार नाही. तुमच्या काही आज्या असतील, त्यांचा नातू आहे, तुमचं लेकरू आहे, बाबांचा शिष्य आहे की नाही, असं समजून मी काही कीर्तनकार नाही. तुमच्यातलाच एक सेवक आहे. म्हणून कीर्तनामध्ये काही हुकलं चुकलं असेल तो माझी चूक समजून पदरात टाका, अशी गाठ मारून घेऊन जाईन. त्याची काही नाराजी नाही. जे काही बरोबर असेल तो गुरुचा प्रसाद, खंडोबाचा प्रसाद आणि संत बाळूमामाचा प्रसाद समजून ग्रहण करा. या ठिकाणी झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी, मल्हारी मार्तंड खंडोबाच्या चरणी समर्पित, बाळूमामाच्या चरणी समर्पित आणि श्री गुरुवर्य भगवान बाबा यांच्या चरणी सेवा समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल जय हरी. आ बोलिले गोरे बेटे बापोडे बोतरे. राजमा परात महाराज तुम्ही. आ नाये विचारिला अधिकार फुला. राजमा परात महाराज. मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. राजमा परात महाराज तुम्ही.